मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचं रामदासीकरण होतंय. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संत रामदासांची कुठेही भेट झालेली नाही. इतिहासामध्ये सुद्धा तसा कुठेही पुरावा नाही. परंतु जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांचं जे महान कार्य आहे ते संकुचित करण्यासाठी शिवाजी महाराजांची आणि रामदासांशी एकत्र तुलना करून रामदासांना महाराजांचं गुरु दाखवून चुकीच्या पद्धतीनं प्रचार केला जातोय. महाराष्ट्रामध्ये आता 1,00,000 पोस्टर्स काही रामदासी बैठकांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वितरित केले जात आहेत, काही ठिकाणी जाणार आहेत. हा खोटा इतिहास का सहन करायचा? तुम्ही याच्याविषयी जागृत होणार आहात की नाही? महाराष्ट्रातले शिवाजी महाराजांचे आणि रामदासांचे एकत्र फोटो हे वाटप बंद झालं पाहिजे. माननीय संभाजीनगर उच्च न्यायालयाने सुद्धा शिवाजी महाराज आणि रामदास हे एकत्र भेट झाल्याचं अमान्य केलेलं आहे. रामदास हे शिवरायांचे गुरु नाहीत हे मान्य केलेलं आहे. उच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान ही रामदासी बैठका घेणारी मंडळी करत आहेत. या विरोधात आता काहीतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत छत्रपती शिवरायांचा आणि मावळ्यांचा इतिहास, खरा इतिहास महाराष्ट्रासमोर येणार नाही, इतिहासाचं शुद्धीकरण होणार नाही, तोपर्यंत इतिहासातले हे जे जाणीवपूर्वक प्लांट केलेले वाद आहेत ते आपल्याला मिटवल्याशिवाय शांत बसता येणार नाही. म्हणून जिथं जिथं ही पोस्टर्स वाटली जात आहेत तिथं तिथं तुम्हाला कडक भूमिका घ्यावी लागेल. आणि ज्यांना कुणाला बैठकांवर प्रेम आहे त्यांनी खोट्या इतिहासाचं समर्थन करू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांना कुठल्या गुरुची गरज नाही. त्यांचे आई वडील प्रचंड सक्षम होते. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांनी स्वराज्याचं जे स्वप्न दाखवलं, राष्ट्रमाता जिजाऊंनी आपल्या मुलाला तसं घडवून ते पूर्ण करून घेतलेलं आहे. शिवरायांच्या गुरु ह्या राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची भेट झालेली असताना सुद्धा त्यांच्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला सुद्धा ते उपस्थित राहायचे. इतकं सगळं खरा इतिहास असताना सुद्धा तो खोटा इतिहास का मान्य करायचा, हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. शिवप्रेमी म्हणून तुम्ही याच्यावर काही बोलणार आहात की नाही? बोलावं लागेल आणि काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. जय शिवराय.